आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद प्रशासनानं आवश्यक ती तयारी पूर्ण केली असून वारकऱ्यांसाठी विविध सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीनं व्यापक उपाययोजना करण्यात येत आहेत। आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद प्रशासनानं आवश्यक तयारी पूर्ण केली असून वारकऱ्यांसाठी विविध सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीनं व्यापक उपाययोजना करण्यात येत असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांनी दिली। जिल्हा परिषद प्रशासनाच्या वतीनं पालखी महामार्गावरील विविध कामांना गती देण्यात आली आहे। यामध्ये स्वच्छतागृहे, रस्त्यांची दुरुस्ती, पाणी पुरवठा, जर्मन हँगर, फूट मसाजर आदी सुविधांची व्यवस्था करण्यात येणार आहे। या संदर्भात आयोजित पत्रकार परिषदेत CEO कुशल जैन यांनी सविस्तर माहिती दिली। पहिला अनुभव तर मला असं वाटत आहे, अनुभव नाही संधी आहे जे देवानी मला दिलेली आहे। कारण वारी आपले महाराष्ट्राची एवढी पावन जे एक अशी यात्रा आहे आणि मला जे सोयी सुविधा करण्याची संधी मिळाली आहे त्याबद्दल मी देवाचा खूप खूप आभारी आहे। त्यामध्ये बरेच सोयी सुविधा आहे, जसं पाणी पुरवठा आहे, आपले स्वच्छतागृह आहे, स्नानगृह आहे, आपले हँगर्स आहे, वॉटरप्रूफ मंडप आहे आणि आपले बरेच फूट मसाजर आहे। अजून इतर औषधीबद्दल पण खूप टेंडर्स केलेली आहे। ते सगळी सोयी सुविधा ऑलरेडी आम्ही नियोजन करत आहोत। पालखी मार्गमध्ये जे आपले विसावेचे, मुक्कामाचे, रिंगणचे जे गाव आहे त्यांना किती अनुदान वाटप करायचे आहे त्यांची मागणीनुसार आणि तिथे जाऊन स्थळ पाहणी करून जे काही त्यांची गरज आहे त्याप्रमाणे पण आम्ही नियोजन केलं। आम्ही मेडिकलसाठी आम्ही 2 प्रकल्प चं नियोजन केलेलं आहे। पहिला आहे मेडिसिन ऑन व्हील, म्हणजे एक फार्मसी आम्ही प्रत्येक किंवा जे मोठी आपली पालखी आहे त्यांच्यासोबत आम्ही देणार आहोत, जेणेकरून जे आपले वारकरी आहे त्यांना जे इमर्जन्सीमध्ये जे काही त्यांची गरज असेल त्याप्रमाणे आपण त्यांना औषध देऊ। वारकरीसाठी आम्ही प्रॉपरली जे आमचे स्वच्छतागृह आहेत त्याच्यामध्ये आम्ही बायफर्केशन करून ते आयडेंटिफाय डिफरंट वेगळा त्यांची ओळख आम्ही तसं प्लॅनिंग केलेलं आहे। आणि दुसरं स्नानगृहासाठी पण आम्ही तसं नियोजन केलेलं आहे। प्रत्येक जर्मन हँगरमध्ये आम्ही हेड क्लिनिक पण ठेवलेलं आहे आणि अजून आमची महिला पोलीस, महिला व्हॉलंटियर सगळे होणार आहे महिला वारकरी। यावेळी पालखीच्या विसावा ठिकाणी करण्यात येणाऱ्या उपाययोजना आणि उपलब्ध करून दिल्या जाणाऱ्या सुविधांबाबत अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर यांनी अधिक माहिती दिली। त्यांच्या आरोग्याची वगैरे काळजी घ्यायला आम्ही LDO आणि LSS लोकांच्या नियुक्त्या करतोय। त्याचप्रमाणे आरोग्य जी आपली पथकं आहे ती 5-6 किलोमीटरला जे आपले पेंडॉल आहेत विसावा आणि मुक्कामाच्या ठिकाणी तर ठेवतोच आपण आरोग्याची पथकं। प्लस आपण जिथं मध्ये जो गॅप आहे विसावा आणि मुक्कामाच्या मध्ये तिथं पण आपले जे पेंडॉल आहेत तिथं पण आपण OPD करतोय सगळ्या ठिकाणी। तसं औषधाचं आणि मॅनपॉवरचं नियोजन आता सरांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे। या पत्रकार परिषदेला उपमुख्य कार्यकारी अधिकारी सूर्यकांत भुजबळ उपस्थित होते।